Hello friends, welcome back to our channel. In this video series we will cover the Maharashtra Rent Control Act 1999. In this series we are covering important sections of this act, not the full act. This video on the first chapter of the act. So first of all we will see history of the act. So prior passing this act there are three acts in force relating to rent control. हा ॲक्ट पास करण्याआधी सर्वप्रथम तीन ॲक्ट याआधी अस्तित्वात होते. इन द एरिया ऑफ ईस्टर्न व्हाईल बॉम्बे स्टेट विच इज नाऊ इन्क्लुडेड इन स्टेट ऑफ महाराष्ट्र ऑन रेकग्नायझेशन ऑफ द स्टेट. जसं की बॉम्बे हा सर्वप्रथम महाराष्ट्राचा भाग नव्हता. काही कालावधीनंतर बॉम्बे हा महाराष्ट्रात इन्क्लूड करण्यात आला. त्यामुळे बॉम्बेमध्ये रेंट संदर्भात हा वेगळ्या प्रकारचा ॲक्ट होता. तसंच बॉम्बेनुसार इतर दोन भागातसुद्धा मध्य मराठवाडा आणि विदर्भमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रेंट कंट्रोल ॲक्ट अस्तित्वात होते. तर या सगळ्यामध्ये एक कन्सॉलिडेशन करण्यासाठी हा ॲक्ट तयार करण्यात आला. तर या तीन भागात कोणत्या कोणत्या प्रकारचे ॲक्ट अस्तित्वात होते आपण ते पाहूया. इन द एरिया ऑफ बॉम्बे दी बॉम्बे रेंट अँड हॉटेल अँड लॉजिंग हाऊस रेंट्स ॲक्ट 1947. तसंच इन द एरिया ऑफ विदर्भ सेंट्रल प्रोव्हिजन अँड बिअरर लेटिंग ऑफ हाऊस अँड रेंट कंट्रोल ऑर्डर 1947. तसेच इन द एरिया ऑफ मराठवाडा द हैदराबाद हाऊसेस कंट्रोल ॲक्ट 1954. असे तीन प्रकारचे ॲक्ट हे पूर्वीच्या महाराष्ट्राच्या टेरिटोरीमध्ये अस्तित्वात होते. द प्रोव्हिजन अँड ॲथॉरिटीज इन दिस ॲक्ट वेअर डिफरंट. या तीनही ॲक्टमधल्या ज्या प्रोव्हिजन आणि ॲथॉरिटीज होत्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. सो ब्रिंग युनिफॉर्मिटी इन दिस ॲक्ट द महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 केम इन टू फोर्स. त्यामुळे या तीनही ॲक्टमध्ये युनिफॉर्मिटी एक सूत्रता आणण्यासाठी हा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट अस्तित्वात आणण्यात आला. इंट्रोडक्शन. The Maharashtra Rent Control Act 1999 came into force on 31st March 2000. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट हा 31 मार्च 2000 मध्ये अस्तित्वात आला. दिस ॲक्ट हॅज 9 चॅप्टर अँड 60 सेक्शन. ह्या ॲक्टला जवळपास 9 चॅप्टर आणि 60 सेक्शन आहेत. दिस ॲक्ट हॅज कन्सॉलिडेटेड स्टॅट्यूट. हा ॲक्ट एक कन्सॉलिडेटेड स्टॅट्यूट आहे. कन्सॉलिडेटेड स्टॅट्यूट म्हणजे ज्यामध्ये किंवा ज्या ॲक्टमध्ये 2-3 प्रकारचे ॲक्ट एकत्र करून एक ॲक्ट तयार करण्यात येतो त्या ॲक्टला कन्सॉलिडेटेड स्टॅट्यूट किंवा कन्सॉलिडेटेड ॲक्ट असे म्हणण्यात येते. दिस ॲक्ट केम इन टू फोर्स फॉर किंवा bring uniformity for its application and made certain new changes according to changing needs of society. हा ॲक्ट युनिफॉर्मिटी आणण्यासाठी तसेच ज्या सोसायटीच्या चेंजिंग नीड्स आहेत त्या संदर्भात काही सर्टन नवीन चेंजेस करण्यासाठी हा ॲक्ट अस्तित्वात आणण्यात आला. चॅप्टर फर्स्ट प्रिलिमिनरी. तर या ॲक्टचा चॅप्टर फर्स्ट हा प्रिलिमिनरी संदर्भात डील करतो. जसं की इतर ॲक्टमध्ये सुद्धा सेक्शन फर्स्ट हा शॉर्ट टायटल एक्सटेंड अँड कमेन्समेंट संदर्भात डील करतो. त्याचप्रमाणे ह्या ॲक्टमध्ये सुद्धा सेक्शन फर्स्ट हा शॉर्ट टायटल एक्सटेंड अँड कमेन्समेंट संदर्भात डील करतो. सो फर्स्ट दिस ॲक्ट मे बी कॉल्ड महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999. या ॲक्टला महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 असे म्हणण्यात येईल. इट शॅल एक्सटेंड टू होल ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र. हा ॲक्ट पूर्ण महाराष्ट्र स्टेटमध्ये लागू करण्यात येईल. इट शॅल केम इन टू फोर्स. हा ॲक्ट तेव्हापासून अस्तित्वात येईल जेव्हापासून सच डेट ॲज द स्टेट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन ऑफिशियल गॅझेट. महाराष्ट्र गव्हर्नमेंट ज्या वेळेस ऑफिशियल गॅझेटमध्ये नोटिफिकेशन देईल त्यावेळेसपासून हा ॲक्ट अस्तित्वात येईल. यानंतर सेक्शन 2 ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन म्हणजेच हा ॲक्ट कुठे कुठे अप्लाय होतो हे सेक्शन 2 मध्ये सांगितलेलं आहे. दिस ॲक्ट शॅल अप्लाय प्रिमायसेस विच आर लेट फॉर द पर्पज ऑफ रेसिडेन्स, एज्युकेशन, बिझनेस,
trade, and it shall also apply that place where following acts extended and applied before the date of commencement of this act. तर हा ॲक्ट त्या त्या प्रिमायसेसला लागू होईल जी प्रिमायसेस रेसिडेन्स, एज्युकेशन, बिझनेस, ट्रेड या उद्देशासाठी भाड्याने दिलेली आहे. तसेच जे खाली नमूद केलेले ॲक्ट आहेत ते ॲक्ट महाराष्ट्र टेरिटोरीमध्ये जिथपर्यंत एक्सटेंड करत होते तिथपर्यंत हा ॲक्ट लागू होईल. तर ते ॲक्ट खालीलप्रमाणे दी बॉम्बे रेंट्स हॉटेल अँड लॉजिंग हाऊस रेट्स कंट्रोल ॲक्ट, जो की बॉम्बेमध्ये सुरुवातीच्या काळात लागू होता. तसेच सेंट्रल प्रोव्हिजन अँड बिअरर लेटिंग ऑफ हाऊस अँड रेंट कंट्रोल ऑर्डर आणि दी हैदराबाद हाऊस कंट्रोल. सेक्शन 3 एक्सेप्शन म्हणजे हा कायदा ज्या प्रिमायसेसला लागू होत नाही. यामध्ये त्यांनी 2 पार्ट केलेले आहेत. एक ॲब्सोल्यूट एक्सेप्शन तर दुसरं क्वालिफाईड एक्सेप्शन. ॲब्सोल्यूट एक्सेप्शन म्हणजे हा कायदा त्या सर्टन प्रिमायसेसला पूर्णपणे लागू होत नाही. तसेच क्वालिफाईड एक्सेप्शन म्हणजे या कायद्यातील सर्टन प्रोव्हिजन त्या प्रिमायसेसला लागू होत नाही. तर सर्वप्रथम आपण ॲब्सोल्यूट एक्सेप्शन पाहूया. The premises which belong to government, local authority and any government premises given on lease or license, this act not applied. जी प्रिमायसेस ही गव्हर्नमेंट किंवा लोकल अथॉरिटीला बिलॉंग करते त्या प्रिमायसेसला हा ॲक्ट लागू होत नाही. बट एनी प्रिमायसेस गिवन ऑन लेट ऑर लायसन्स टू गव्हर्नमेंट देन दिस ॲक्ट अप्लाइज. परंतु एखादी प्रिमायसेस जी गव्हर्नमेंटला किंवा लोकल अथॉरिटीला लायसन्सवरती दिलेली आहे तर त्या ठिकाणी हा ॲक्ट लागू होईल. दिस ॲक्ट ऑल्सो डज नॉट अप्लाय टू. हा ॲक्ट खालील प्रिमायसेसला सुद्धा लागू होत नाही. जी प्रिमायसेस बँक्स, कॉर्पोरेशन, फॉरेन मिशन, इंटरनॅशनल एजन्सी, मल्टीनॅशनल कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अँड पब्लिक लिमिटेड कंपनी हुज शेअर कॅपिटल इज मोर दॅन 1 crore ऑर मोर. तर ज्या कंपन्यांचं किंवा जे बँकिंग, कॉर्पोरेशन, फॉरेन मिशन ज्यांचं कॅपिटल ओव्हर 1 crore जास्त आहे त्या कंपन्यांना किंवा बँकिंग किंवा कॉर्पोरेशनला हा ॲक्ट लागू होणार नाही. सेकंड, क्वालिफाईड एक्झम्पशन. क्वालिफाईड एक्झम्पशन मीन्स इन सच प्रिमायसेस होल ॲक्ट ऑर सम प्रोव्हिजन ऑफ सच ॲक्ट इज नॉट अप्लाय. तर क्वालिफाईड एक्झम्पशन म्हणजे ज्या ठिकाणी पूर्ण कायदा किंवा कायद्याच्या काही प्रोव्हिजन लागू होत नाही त्या प्रिमायसेसला क्वालिफाईड एक्झम्पशन असे म्हटले जाते. क्वालिफाईड एक्झम्पशनचे प्रिमायसेस या खाली नमूद केलेलं आहे. जसं की जी प्रिमायसेस चॅरिटेबल पर्पजसाठी यूज केली जाते. तसेच पब्लिक ट्रस्ट फॉर रिलिजियस ऑर चॅरिटेबल पर्पज अँड ॲडमिनिस्टर्ड बाय लोकल अथॉरिटी, युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश बाय एनी लॉ. या पर्पजसाठी जर प्रिमायसेस वापरली जात असेल तर त्या ठिकाणी क्वालिफाईड एक्झम्पशन वापरलं जातं असं सेक्शन 3 नमूद केलेलं आहे. सेक्शन 4 पॉवर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट टू इश्यू ऑर्डर ऑन रिस्पेक्ट ऑफ प्रिमायसेस बिलॉंगिंग टू लोकल अथॉरिटी एक्सेट्रा. सेक्शन 4 हा स्टेट गव्हर्नमेंटच्या पॉवर संदर्भात डील करतो. यामध्ये लोकल अथॉरिटी गेट्स अन एक्सेप्शन अकॉर्डिंग टू सेक्शन 3 ऑफ ॲप्लिकेबिलिटी ऑफ दिस ॲक्ट, but this section deals about state government has a power to impose this act subject to conditions on premises of local authority. सेक्शन 4 असं म्हटलेलं आहे की लोकल अथॉरिटीला सेक्शन 3 एक्सेप्शन आहे की लोकल अथॉरिटीवरती हा ॲक्ट ॲप्लिकेबल होऊ शकत नाही. परंतु सेक्शन 4 स्टेट गव्हर्नमेंटला काही पॉवर दिलेला आहे. त्या पॉवर वापरून स्टेट गव्हर्नमेंट या ॲक्टच्या काही प्रोव्हिजन किंवा कंडिशन लोकल अथॉरिटीवरती बाइंडिंग करू शकतात किंवा इम्पोज करू शकतात. तर यानंतर सेक्शन 5 हा जो सेसेशन ऑफ एक्झम्पशन संदर्भात डील करतो तर तो इतका महत्त्वाचा नसल्यामुळे आपण सेक्शन 6 पाहूया. प्रोव्हिजन विथ रिगार्ड टू स्टँडर्ड रेंट नॉट टू अप्लाय प्रिमायसेस. यामध्ये स्टँडर्ड रेट आणि परमनंट इन्क्रीज संदर्भात सांगितलेलं आहे. The provision relating to standard rent
and permanent increase shall not apply to any premises let or given on license in a building whether newly constructed or such premises not let or given on license for continuous period of 1 year. यामध्ये असं सांगितलेलं आहे की जी प्रिमायसेस किंवा बिल्डिंगमधली जी प्रिमायसेस भाड्याने दिलेले आहेत त्या प्रिमायसेसवरती स्टँडर्ड रेंट आणि परमनंट इन्क्रीजच्या प्रोव्हिजन लागू होणार नाहीत. तसेच प्रोव्हाइडेड दॅट दिस सेक्शन नॉट अप्लाय टू दिस प्रिमायसेस रेफर्ड इन सेक्शन 20 अँड 21. सेक्शन 20 आणि सेक्शन 21मध्ये ज्या प्रिमायसेस सांगितलेल्या आहेत त्या प्रिमायसेसवर सेक्शन 6 हा ॲप्लिकेबल होणार नाही. तसेच ज्या म्हाडाच्या स्कीम आहेत त्या स्कीमवरती सुद्धा सेक्शन 6 हा ॲप्लिकेबल होणार नाही. सेक्शन 7 डेफिनेशन. तर सेक्शन 7 हा डेफिनेशन क्लॉज संदर्भात डील करतो. यामध्ये आपण महत्त्वाच्या 2 डेफिनेशन पाहणार आहोत. तर सर्वप्रथम लँडलॉर्ड. तर लँडलॉर्ड म्हणजे या डेफिनेशन क्लॉजमध्ये काही कुठेही मालक किंवा ओनर असे मेन्शन केलेले नाही आहे. तर आपण याच्यात जे जे कीवर्ड दिलेले आहेत आपण ते पाहूया. लँडलॉर्ड मीन्स द पर्सन हू रिसिविंग मनी रिस्पेक्ट ऑफ रेंट ऑर एंटायटल टू रिसिव्ह रेंट. तर लँडलॉर्ड म्हणजे जो व्यक्ती जो रेंट रिसिव्ह करायला किंवा रेंट मिळण्यासाठी एंटायटल आहे किंवा हिज ओन अकाउंट ऑर ऑन बिहाफ ऑफ एनी त्याच्या अकाउंटमध्ये किंवा एखाद्या इतर व्यक्तीच्या अकाउंटमध्ये फॉर बेनिफिट ऑफ एनी अदर पर्सन किंवा एखाद्या व्यक्तीच्या बेनिफिटसाठी, उदाहरणार्थ एखाद्याचा ट्रस्टी किंवा गार्डियन म्हणून किंवा लायसेन्सॉर ऑर अंडर बॉम्बे रेंट ॲक्ट अँड हॉटेल अँड लॉजिंग ॲक्ट किंवा एखादा लायसेन्सॉर जो की बॉम्बे रेंट ॲक्ट किंवा हॉटेल अँड लॉजिंग ॲक्टनुसार लायसेन्सॉरची डेफिनेशन दिलेली आहे. हे व्यक्ती लँडलॉर्ड म्हणून कन्सिडर केलेले जातील. यानंतर दुसरी डेफिनेशन आहे ती टेनंटची. एनी पर्सन बाय हुम ऑर ऑन हुज अकाउंट रेंट इज अ पेबल. जी व्यक्ती ज्याच्या अकाउंटमधून भाडे दिले जाईल फॉर एनी प्रिमायसेस ज्या एखाद्या प्रिमायसेससाठी अँड ऑल्सो इन्क्लूड इन द केस ऑफ डेथ ऑफ द टेनंट हिज फॅमिली मेंबर बिकम ए टेनंट. आणि यामध्ये एखाद्या टेनंटची ज्यावेळेस डेथ होती तर त्याचे जे फॅमिली मेंबर आहेत ते टेनंट म्हणून कन्सिडर केले जातील.